युवराज आणि अविनाश. हा पुढील चेंडू आणि हा देखील त्यांच्या डोळ्यापुढून गेलेला बॉल. हा बॉल पाहून काहीच करू शकले नाहीत अंपायर. सामना किती षटकांचा आहे? 4 षटकांचा सामना राहील. आणि हा पुढील चेंडू, हा फटकवलेला बॉल आणि पाहूयात काय भेटतंय आपल्या संघासाठी. आणि हा चौकार. 4 धावांसोबत आपल्या संघाचा श्रीगणेशा झालेला आहे. युवराज आपल्या टीमसाठी उत्कृष्ट फलंदाजी करत आहेत. आणि हा पुढील चेंडू आणि हा चौथा बॉल. 4 बॉल 4 रन झालेले आहेत. आणि हा पुढील चेंडू आणि हा विकेट. अंधेरी संघाला लागलेला हा खूपच मोठा झटका आणि सुंदर असा उत्कृष्ट असा झेल घेतलेला आहे अथर्वने 1च नंबर कॅच घेतलेला आहे. पुढचा आघाडीचा बॅट्समन चाललेला आहे. बॅट्समनचे नाव काय? अंधेरी संघ कृपया आपला एक अतिरिक्त खेळाडू समालोचन कक्षात लावून द्यायचा आहे. अंधेरी संघ नाव कळतं हेदा युवराज खाली अविनाश आणि बॅट्समनचं नाव सूरज. लागलेल्या धक्क्यानंतर सूरज पाहू शकतो आपण काय करू शकताय आपल्या संघासाठी. लास्ट बॉल आयशा आणि हा बॉल डॉट. अशा प्रकारे षटक समाप्ती झाले आहे. आणि संघाचा 4 रन झालेले आहेत. दुसरे षटक प्रगतीपथावर आहेत आणि निखिल आणि हा उत्कृष्ट फटकवलेला बॉल खाली प्लेयर आणि किशोर सोळसकर यांनी उत्कृष्ट अशी झेल करत आहेत. हा लागलेला सलग दुसरा झटका. संघ पाहू शकतो आपण काय करताय. बॅट्समनचं नाव काय? बॅट्समनचं नाव सांगा ना. सिकंदर बॅट्समन चाललेले आहेत. पाहूयात आपण आपल्या संघासाठी काय करताय. पहिलाच बॉल आणि पहिलाच दुसरा धक्का लागलेला आहे संघाला. आणि सिकंदर आणि संघाची धावसंख्या स्थिरावलेली आहे सध्या. आणि निखिल संघासाठी दुसरे आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन आलेले आहेत. त्यांचा दुसरा बॉल आणि हा बॉल सिकंदर काहीच समजू शकले नाहीत बॉल आणि हा डॉट बॉल. तिसरा बॉल आणि हा बॉल प्लेट केलेला बॉल. छोटा खिलाडी आयुष या ठिकाणी चांगले क्षेत्ररक्षण करतायत. आणि हा बॉल उंचावलेला हा बॉल आहे. निखिल सोळसकर यांनी कॉल घेतलेला आहे आणि विकेट. आणि
रन किती झालेत? रन 4च रन झालेत. अरे साइड नीट. आयशा किती झाले? 5 रन. आयशा रन. बॅट्समनचं नाव विक्रम आणि 5 रन झालेले आहेत. संघाला लागले 3 झटके. आता हा 4था बॅट्समन विक्रम आणि अटकलेला बॉल पुन्हा एकदा उंच गेलेला असा बॉल. निखिल सोळसकर बॉल खाली आणि हा विकेट. संघाला लागलेला सलग झटका. हा खेळ आहे विकेट क्रिकेट आणि मिळाली निखिल सोळसकरला विकेट. लाईनमन कृपया खाली बसून घ्यायचंय. दर्शन बसून घ्यायचंय. बॅट्समनचं नाव सागर. सागर लिखा आणि सागर स्ट्राइकला सागर, नॉन स्ट्राइकला सिकंदर. आणि हा विकेट. सलग हायट्रिक मारलेला आहे निखिल सोळसकर यांनी. काहीच न समजू शकलेलं आहे. बॅट्समन सागर खूपच असा कठीण बॉलर होता. याने सलग 3 विकेट घेतलेल्या आहेत. संघासाठी खूपच चांगली कामगिरी केलेली आहे. काहीच समजू शकले नाहीत सागर. यांची हायट्रिक झालेली आहे तरी यांना विघ्नहर्ता चषक गाठदार यांच्याकडून अभिनंदन. बॅट्समनचं नाव सांगा. अरविंद. बॅट्समन अरविंद. संघाच्या 5 विकेट गेलेल्या आहेत. त्यातील 3 विकेट निखिल सोळसकर यांच्या नावावर झालेले आहेत. आणि आता स्ट्राइकला आहेत सिकंदर आणि बॉलर किशोर सोळसकर. यांचा पहिला चेंडू आणि बॉल अडवलेला गेला आणि ही आत्ताची 1 रन. संघाची धावसंख्या 6. 1 बॉल 6 आणि अटकलेला दुसरा चेंडू फटकवलेला आहे. बॉल अडकलेला आहे तरी स्ट्रगल चालू आहे टीमचं. पण मात्र 1 रनावरती संतोष मिळावा लागेल. आणि तिसरा बॉल फुलटा चेंडू होता किशोर सोळसकर यांच्याकडून. पाहूयात काय पंचांचा निर्णय. 4 धावा. मारलाय मोठा फटकार, मिळालाय चौकार. वाईड आणि 2 रन अशा 3 रन मिळाले आहेत. आणि पुढील बॉल सिंगल. 1 रनवरती संतुष्ट होऊन चालणार आहे आणि संघाची धावसंख्या 15. आता गचाळाचं क्षेत्ररक्षण अथर्व यांच्याकडून झालं आणि 2 डिक्लेअर रन मिळाल्या.
आणि हा बॉल उंच गेलेला बॉल पण त्याची 1 रन. ओव्हर झाली. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 18. पुढील सामना ओझरडे संघ आणि विहाळी संघ. विहाळी. इट्स माय मिस्टेक. आणि बॉलर सचिन. हा उत्कृष्टसा फटकार. पाहुयात बॉल खाली फिल्डर आहेत आणि ही जेल सुटलेली आहे. छोटा पॅकेट आणि बडा धमाका पाहायला भेटते आपल्याला या ठिकाणी. सिंगल. संघाची धावसंख्या 19. आणि हा दुसरा चेंडू. बॉल खूप हवेत आहे. बॉलच्या खाली फिल्डर आणि ही जेल सुटली आहे. ओव्हर थ्रो आणि पाहू शकता आपण काय होत आहे. 2 रन. आत्ताच्या 2 धावा. ठिकाणी संघाची धावसंख्या पोहोचत आहे 21 रन. आणि हा बॉल पेट केलेला आहे. संघाची धावसंख्या 22 रन. चौथी ओव्हर आहे. चौथी ओव्हर आणि आता चालू सामना. सिंगल. संघाची धावसंख्या ओव्हर 1 निर्धार 23 रन. पाहुयात स्ट्राईकला सिकंदर आहेत. आणि हा बॉल कट लागलेला बॉल आणि उत्कृष्ट फिल्डिंग यांच्याकडून. अशा रीतीने पुन्हा एकदा सिंगल आणि संघाची धावसंख्या जात आहे 24. बॉलरचे नाव. बॉलरचं नाव काय. आणि संघासाठी पहिले आणि वैयक्तिक ही पहिले षटक घेऊन येत आहेत युवा. आणि हा पहिला चेंडू आणि हा उत्कृष्टसा फटकार. पॉवर प्लेचा फुल फायदा घेताना दिसत आहेत निखिल सोळसकर. आणि हा फटकार गेलाय चौकार. असाच पहिल्या बॉलवर संघाचा श्री गणेशा चौकार मारून झालेला आहे. 1 बॉल 4 रन. कृपया लाईनमन आपल्या जागेवरती जाऊन उभं राहायचंय. लाईनमन सहकार्य करा. लाईनमन. आणि हा दुसरा चेंडू. हा नुसता टच केलेला बॉल आणि 1 बाउन्स सीमारेखा पार. मिळालाय चौकार. 2 बॉल 2 फोर. संघाची धावसंख्या 8. आणि हा पुढील चेंडू. पुन्हा एकदा फ्लेक्स केलेला बॉल आणि चौकार. याचबरोबर निखिल सोळसकर पॉवर प्लेचा फुल फायदा घेताना दिसत आहेत आणि सलग 3 फोन मारून आपल्या संघाला
12 रन चौकारटा खाली आणि हा चौथा चेंडू पुन्हा एकदा फ्लेक्स केलेला बॉल आणि काय होतंय पाहूयात आपण पंचांचा निर्णय काय आणि आज पुन्हा एकदा चौकार आणि सलग 4 फोर मारून निखिल सोळसकर प्लेट करताना संतुष्ट झालेत ते 16 रन केलेत आणि हा पुढील चेंडू पुन्हा एकदा प्लेट केलेले आहे आणि अशा प्रकारे ओव्हरची समाप्ती रन झालेले आहेत 16 1 ओव्हर 16 आणि विघ्नहर्ता संघाला जिंकण्यासाठी 9 रनांची गरज 18 बॉल 9 आणि पुढील बॉलरचे नाव काय सागर संघासाठी दुसरे आणि स्वतःसाठी वैयक्तिक पहिले षटक घेऊन येत आहेत सागर पाहूयात आपल्या संघासाठी काय करतात सागर किशोर टू सागर आणि सागर टू किशोर किशोर सोळसकर यांचा ह्या सामन्यातील पहिला चेंडू आणि हा प्रथम बॉल हा बॉल टाकलेला आहे आणि उत्कृष्ट असा फटकार 4 धावा काहीच नाही स्मार्ट मिस्टेक आता हा डॉट बॉल सागर यांच्याकडून निर्धाव चेंडू अशा प्रकारे उत्कृष्ट फटकार केलेला परंतु पुन्हा एकदा बॉल आणि हा किशोर सोळसकर सरांनी आपला खूपच फेवरेट शॉट मारलेला आहे उत्कृष्ट असा फटकार हा गेलाय षटकार छत्रपती शिवाजी महाराजांचा छावा मिळाल्यात 6 धावा आणि या ठिकाणी संघाची धावसंख्या 22 आणि हा उत्कृष्ट पुन्हा एकदा फटकार छत्रपती शिवाजी महाराजांचा छावा पुन्हा एकदा 6 धावा अशा प्रकारे यांनी 1 ओव्हर 3 बॉल मध्ये सामना संपवलेला आहे उत्कृष्ट अशा प्रकारे आपलं प्रदर्शन दाखवताना विघ्नहर्ता गाठदरे काय पुढची कुठली ओझरडे आणि विहारी संघ आपले कर्णधार अजून समालोचन कशापाशी आले नाहीत आताचा सामना विघ्नहर्ता वर्सेस अंधेरी हा सामना जिंकलेला संघ विघ्नहर्ता गाठदरे यांचं देखील कमिटीकडून अभिनंदन